याच्यामध्ये 10 लाख रुपये आम्ही दरवर्षी कॉन्ट्रीब्युशन देतो. त्याचं काय सांग अवतार बार्शी तालुक्यामध्ये आपलं भगवान मंदिर आहे. भगवान त्यांची सेवा म्हणून आपण 2018 पासून भगवान महोत्सव सुरू केला. आज 2026च्या भगवान महोत्सवाच्या कार्यक्रम करण्याच्या नियोजनाची बैठक या ठिकाणी आयोजित केली होती. ही बैठक बार्शी नगरपालिका, भगवान देवस्थान समिती आणि भगवान महोत्सव समिती या तिन्हीच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी ही बैठक आयोजित करत असताना या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 2026ला भव्यदिव्य असा भगवान महोत्सव या ठिकाणी साजरा करण्याच्या बाबतीत सकारात्मक चर्चा सगळ्यांची या ठिकाणी झालेली आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आदरणीय उपस्थित ट्रस्टचे सर्वस्वी डॉक्टर यादव साहेब, भगवत महोत्सव समितीचे आदरणीय सुभाष शेठ, नगराध्यक्ष, पुढं उद्या आपल्याला बक्षीस मिळणार आहे आपल्याला. त्यामुळं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते बक्षीस वितरण आपला 3रा नंबर माझी वसुंधरामध्ये आलेला आहे. त्या ठिकाणी गेलेले, त्यामुळे सगळे नगरसेवक, सगळे उपस्थित या ठिकाणी नगरपालिकेचे पदाधिकारी, उपस्थित पत्रकार, सर्व भगवंत भक्त, आज ही बैठक या ठिकाणी सकारात्मक चर्चा होऊन पार पडलेली आहे. या बैठकीमध्ये भगवान महोत्सव, भगवान प्रकट दिन हा 28 एप्रिलला आहे. या अनुषंगानं 7 दिवसाचे कार्यक्रम आपण आखतोय. 22 तारखेपासून 28 तारखेपर्यंत भव्यदिव्य असे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्याचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे. ज्या व्यक्तींना काही कार्यक्रमाबद्दल माहिती असेल किंवा सूचना द्यायची असेल, या बैठकीमध्ये काही भगवंत भक्तांनी या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत. त्या अनुषंगाने ते कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित करू. विविध कार्यक्रम, कीर्तनाचा कार्यक्रम असेल, काही नाटक असतील, काही ऑर्केस्ट्रा असेल, त्याचबरोबर शेवटच्या दिवशी 28 तारखेला दिंडीही सकाळीच दिंडी निघणार. आपल्या प्रमुख शहरातील मार्गाव जयंत महाराज बोधले महाराजांच्या मार्गदर्शनाखाली दिंडी या ठिकाणी आपण मोठ्या स्वरूपामध्ये काढू. दिंडी निघाल्यानंतर शेवटी 12 वाजता, 11:15च्या दरम्यान मंदिरामध्ये दिंडी 12ला फुलांवरती फुलांचा वर्षाव त्या ठिकाणी होईल. आणि त्यानंतर मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं या ठिकाणी मोठ्या महाप्रसादाचं संपूर्ण तालुक्याला किंवा जेवढीही त्या महोत्सवाच्या निमित्ताने येणारे सगळे वारकरी भगवान भक्त आहेत त्यांना महाप्रसादाचं मोठं नियोजन आपण करतोय. आणि संध्याकाळी आतिषबाजी 28 तारखेलाच करतोय. या अनुषंगानं असं आणखीन या बैठकीमध्ये ठरलं की संपूर्ण राज्यामधील वारकऱ्यांच्या भजनी मंडळांच्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित करायच्या. त्याकरता आपण 5 बक्षीस या ठिकाणी ठेवले, कारण हा संपूर्ण वारकऱ्यामध्ये एक चांगला संदेश जावा आणि संपूर्ण राज्यातून वारकऱ्यांचा मोठा ओघ या ठिकाणी आपल्या बार्शीकडं आकर्षित व्हावा. त्याचबरोबर भारुड्याच्या पण स्पर्धा आपण या ठिकाणी आयोजित करतोय. आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बक्षीसही आपण करणार आहोत. त्या आणखीन बैठक घेऊन जी आकडेवारी आम्ही लवकरच 4 दिवसामध्ये सगळी जाहीर करून त्या स्पर्धेच्या बाबतीमध्ये सगळं नियोजन होईल. आणि असा संपूर्ण हा कार्यक्रम करत असताना बार्शीतील सर्व भगवान भक्तांनी वेळोवेळी या ठिकाणी या भगवान महोत्सवाला मदत केली. भगवान महोत्सव समितीने त्याच्यामध्ये विश्वासार्हता दाखवत भगवान देवस्थान असेल, त्याचबरोबर समिती असेल, बार्शी नगरपालिका असेल, नगरपालिकेच्या वतीने पण दरवर्षी 10 लाख रुपये या ठिकाणी या महोत्सवाकरता खर्च म्हणून या ठिकाणी दिले जातात. आणखीनही त्यामध्ये माननीय जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी घेऊन काही रक्कम वाढवता येते का, त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतोय. त्याचबरोबर देवस्थानांनी सुद्धा गेल्या वर्षीपासून 10 लाख रुपये या खर्च करता देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. आणि आम्हीही सगळे जे काही मंडळी असतील, भगवान भक्त, हेही मोठ्या प्रमाणात वर्गणीदार आहेत. आणखीनही भविष्य काळामध्ये जी काही रक्कम जमा करायची ती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जमा करू. आज आनंदाची बाब, एवढा सगळा मोठा खर्च करून सुद्धा जवळपास 55,44,000 रुपये शिल्लक आहेत. आणि भगवान देवस्थानचे येणारे 10 लाख रुपये, असे 65,44,000 रुपयाची रक्कम या ठिकाणी शिल्लक आहे. आणि हा पैसा या ठिकाणी उभा करत असताना माझी सर्व भगवान भक्तांना नम्रतेची विनंती आहे की ही जी शिल्लक आहे ती अशी शिल्लक आपली वाढवायची, की जेणेकरून कमीत कमी मला असं वाटतं की
एक 5 कोटीच्या पुढं 5 ते 10 कोटीच्या दरम्यान ही रक्कम या ठिकाणी या महोत्सवाच्या निमित्तानं जमा व्हावी, ती शिल्लक राहावी आणि त्याचं बँकेमध्ये काही FD करून किंवा बँकेला विनंती करून जास्तीत जास्त व्याज कसं येईल आणि ह्याच्यावरती बँकेच्या त्या ठेवल्यानंतर त्या ह्याच्यातूनच हा महोत्सव साजरा व्हावा, जेणेकरून कधीच आणि शेवटी भगवंताचा आशीर्वाद असल्यानंतर काहीच कमी पडत नाही. तो भाग वेगळाच आहे. परंतु तरी सुद्धा आपण हा महोत्सव अखंडपणाने या प्रथेप्रमाणे पिढ्याने पिढ्या भविष्य काळामध्ये चालत राहावा आणि पुढची परंपरा ही भगवंत महोत्सवाची परंपरा अखंडपणाने चालत राहावी, हा या पाठीमागचा माझ्यासारख्या एका भगवंत भक्ताचा उद्देश आहे. आणि त्या अनुषंगानं जेवढी जास्तीत जास्त रक्कम या भगवंत महोत्सवाने हे सगळे देवाचे पैसे सुरक्षित राहणार आहेत, त्याबद्दल कुठलाही विषय नाही. प्रामाणिकपणानं त्या ठिकाणी जे काही भगवंत महोत्सव समिती आहे, भगवत देवस्थान आहे, नगरपालिका आहे, सगळा एक ना एक रुपयाचा हिशोब त्याचा ऍडिट वगैरे आपण करून त्या ठिकाणी घेतोय. त्यामुळं माझी सर्व भगवंत भक्ताला नम्रतेची विनंती आहे की हा महोत्सव आपण करत असताना सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावा अशी या ठिकाणी सगळ्याला नम्रतेची विनंती करतो.